आणि आज वसंत मोरे वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना भेटणार आहेत। आज दुपारी वसंत मोरे राजगृहावरती आंबेडकरांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। वसंत मोरे सध्या पुण्यातनं लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। वसंत मोरे यांनी आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या, मात्र महाविकास आघाडीत पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकरांना दिली गेली आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत वसंत मोरे आपल्या उमेदवारी संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा करू शकतात। वंचितने राज्यभरात आतापर्यंत 8 उमेदवार घोषित केलेत। वेदांत नेब आपल्याला माहिती देतील। वेदांत, ज्ञानदा, ज्या प्रकारे माहिती सूत्रांकडून मिळते यामध्ये वसंत मोरे हे दुपारी राजगृहावर येतील आणि प्रकाश आंबेडकरांची भेट घेतील। आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सुद्धा भेटीगाठी वसंत मोरे यांनी घेतल्या होत्या, कारण ते पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। याआधी त्यांनी शरद पवार, संजय राऊत त्यासोबतच पुण्यातील काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांच्या भेटी घेतल्या होत्या। मात्र महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर काँग्रेसचे नेते यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे आता आपली पुढची भूमिका काय असणार, तर प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन कदाचित ते पुण्यातील लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी संदर्भात चर्चा करू शकतात। वंचित बहुजन आघाडी आपली उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे। 8 उमेदवार त्यांनी जाहीर केले आहेत। त्यामुळे पुण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी वसंत मोरे यांच्या नावाला पसंती देऊ शकतात। आता या सगळ्या संदर्भात दुपारी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत वसंत मोरे चर्चा करतील आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं वसंत मोरे यांची पुढची भूमिका काय असणार, ते लोकसभा मतदार पुणे लोकसभा लढवणार का आणि ते उमेदवार असणार का, हे आता पाहावं लागेल। धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।